जर तुम्ही एकाच सभागृहामध्ये, समजा विधानसभा आहे, तिथल्या 2 सीट्ससाठी जर तुम्ही निवडून आलात तर कोणते तरी एक सीट तुम्हाला सांगावे लागते. नाही सांगितले तर दोन्ही सीट्स रिक्त होतात. तर 190 जे कलम आहे ते आपण आत्ताच जी आपली पीडीएफ पाहिली, आपण त्याच्यामध्ये 190 पाहिलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं की सदस्याच्या अपात्रतेबद्दल आहे आणि याचा नंबर जो आहे याचा नंबर तुम्ही लक्षात ठेवा. तिथे पाहिलं. आता आपण परत इथे रिव्हिजन करून याच्यामध्ये काही ऍडिशन काही गोष्टी असतील तर त्या आता वेगवेगळ्या स्लाइडच्या मी म्हटलं की सदस्याच्या अपात्रता काही संविधानानुसार आहेत ते तर आहेच, पण प्लस इतर काही गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. बघा, राज्य विधानमंडळाच्या सदस्याची जागा पुढील कारणामुळे रिक्त होऊ शकते. कसं रिक्त होऊ शकते? एखाद्या सदस्याची जागा कशी रिक्त होऊ शकते? कसा अपात्र ठरू शकतो? तो दुहेरी सदस्यत्व असेल तर अपात्र ठरू शकतो. हे आपण केलं ना मूळ संविधानामध्ये. एक व्यक्ती एकाच वेळी विधानमंडळाचे दोन्ही सभागृहाचे सदस्य असू शकत नाही. एकाच वेळी दोन्ही सभागृहाचा असू शकत नाही. एकच घे कोणतं तरी. आलं लक्षात? एक. अशा परिस्थितीमध्ये आता हा पॉईंट नव्हता जे आपण संविधानाची पीडीएफ पाहिली त्यात नव्हता ना. अशा परिस्थितीत विधानमंडळाच्या कायद्याच्या तरतुदीनुसार एका सभागृहातील जागा रिक्त होईल. हा पॉईंट होता. हा होता. एक व्यक्ती 2 किंवा अधिक राज्याच्या विधानमंडळाचे सदस्य असणार नाही. हे तिन्ही पॉईंट आपण पाहिले होते. म्हणजे दुहेरी सदस्यत्व, एकाला एकाच सभागृहाचं, एकाच राज्याच्या सभागृहाचं ते पण एकाच सदस्यत्व मिळेल. एकापेक्षा जास्त सदस्यत्व मिळणार नाही. ठीक आहे. आता बघा, हा पॉईंट नवीन आहे. हा पॉईंट काय आहे? नवीन आहे. हा पॉईंट मूळ संविधानामध्ये उल्लेख केला गेलेला नव्हता. आरपी ऍक्ट 1951 नुसार दोन्ही सभागृहामध्ये एकाच वेळी, नीट लक्ष द्या, दोन्ही सभागृहामध्ये एकाच वेळी निवडून आल्यास, दोन्ही सभागृहामध्ये आलात तुम्ही, विधानसभेमध्ये पण आलात आणि विधान परिषदेमध्ये पण आलात, दोन्ही ठिकाणी आलात, तर 10 दिवसाच्या आत एकाची निवड करावी लागेल. हे दिवस विचार, 10 दिवस किती दिवस म्हणून विचारलेले बऱ्याच वेळा. 10 दिवसाच्या आत निवड करावी लागेल. अन्यथा विधान परिषदेतील जागा रिक्त होईल. विधान परिषदेतील जागा रिक्त होईल. म्हणजे समजा तुम्ही विधानसभेमध्ये निवडून आलात आणि त्याच वेळी विधान परिषदेमध्ये निवडून आलात तर तुम्हाला 10 दिवसाच्या आत सांगावं लागेल की तुम्हाला कुठे राहायचंय. तुम्हाला विधानसभेचं हवाय का विधान परिषदेचं हवाय. आणि जर नसेल तर ऑटोमॅटिकच तुम्ही नाही सांगितलं तर विधानसभेची जागा रिक्त होते. विधानसभेला तुम्हाला पाठवलं जातं. पहिला मुद्दा. दुसरा आहे, एकाच सभागृहाचा कार्यरत सदस्य दुसऱ्या सभागृहात निवडून आल्यास पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते. म्हणजे समजा एक्झाम्पल, याला काय म्हणायचंय की समजा तुम्ही एकाच सभागृहामध्ये होतात, इथे समजा 2 वर्ष काम केलं आणि अचानकच कुठेतरी निवडणूक झाली आणि तुम्ही दुसऱ्या सभागृहामध्ये निवडून आलात. ओके, तर काय होतं मग तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या सभागृहाचे सदस्य बनता. हे जे होतं इथलं सदस्यत्व हे ऑटोमॅटिक रद्द होतं. पहिल्या सभागृहामध्ये कार्यरत होतात, 2-3 वर्ष झाले होते, अचानकच कुठेतरी निवडणूक लागली दुसऱ्या सभागृहाची, दुसऱ्या सभागृहामध्ये तुम्ही नॉमिनेशन भरलं, तिथे निवडून आलात, तर आता तुम्हाला सांगितलं तर बाबा दुसऱ्या सभागृहाचं सदस्यत्व तू कंटिन्यू कर. पहिल्या सभागृहाचं सदस्यत्व आता रद्द झालं होतच, तिथे सांगण्याची गरज नाही. एका सभागृहात कार्यरत असताना दुसऱ्या सभागृहात निवडून आला तर पहिल्याच जागा ऑटोमॅटिक रिक्त होते. तिसरा पॉईंट, एकाच सभागृहाच्या 2 जागांवर, आता त्याच सभागृहामध्ये 2 जागांवर निवडून आला. दुसऱ्या लोकसभेची निवडणूक होती, मोदी गांधीनगर मधून निवडून आले, बारामती मधून गांधीनगर गुजरात निवडून आले आणि वाराणसी यूपी बनारस तिथून निवडून आले. त्यांना सांगावं लागले की कोणाची घ्यायची. ते म्हणले मी गांधीनगरची सोडतो, मी बनारसचं प्रतिनिधित्व करतो, मी वाराणसीचं प्रतिनिधित्व करतो. अन्यथा जर समजा त्यांनी सांगितलं नसतं तर दोन्हीकडलेही सदस्यत्व जातं. एवढी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. जर तुम्ही एकाच सभागृहातील 2 जागांवर, ते लोकसभातील 2 जागांवर निवडून आले होते, कोणती जागा होती? एक गांधीनगरची होती, दुसरी बनारसची होती, वाराणसीची, दोन्हीकडून निवडून आले. मग क्लॉज आरपी ऍक्ट 1951 मध्ये सांगितलेलं, मूळ संविधानात सांगितलेलं नाही. हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 मध्ये हे डिनोट्स आहेत. हे क्लिअरली हे त्यानुसार आहे, हे संविधानानुसार नाही. हे सुद्धा लक्षात ठेवा, कुणानुसार आहे? एक आरपी ऍक्ट 1951 नुसार आहे. जर तुम्ही एकाच सभागृहामध्ये, समजा विधानसभा आहे, तिथल्या 2 सीट्ससाठी जर तुम्ही निवडून आलात तर कोणते तरी एक सीट तुम्हाला सांगावे लागते. नाही सांगितले तर दोन्ही सीट्स
रिक्त होतात. दोन्ही सीट मधलं सदस्यत्व रद्द होतं. कुठलीही भेटत नाही, हाताला एकी लागत नाही. आणि एमपी व एमएलए मेंबर ऑफ पार्लमेंट, मेंबर ऑफ म्हणजे संसदेचं सदस्यत्व, संसदेचं सदस्यत्व. आणि तुम्हाला माहितीये हा, हे आपण लोकसभेसाठी एक्झॅक्टली हेच तर केले सगळं, तिकडे पण तेच परत करतो. संसदेचं सदस्यत्व आणि एमएलए मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधान मंडळाचं सदस्यत्व. संसदेचं सदस्यत्व किंवा विधानमंडळाचं सदस्यत्व 14 दिवसाच्या आत एमएलए पदाचा राजीनामा दोन्हीकडे निवडून आला, तिकडे संसदेकडे आहेत आणि इकडे राज्य विधानमंडळामध्ये राज्यामध्ये पण निवडून आलात, संसदेमध्ये पण निवडून आलात, तर तुम्हाला 14 दिवसाच्या आत एमएलए पदाचा राजीनामा द्यावा लागतो, अन्यथा एमपी जागा रिक्त होईल. तुम्हाला 14 दिवसाच्या आत एमएलएचं पद रद्द करावं लागतं, अन्यथा राज्य विधानमंडळापेक्षा शेवटी संसदेचं पद कधीही मोठंच आहे. संसदेमध्ये मेंबर बनणं ते जास्त लोकांचं रिप्रेझेंटेशन असतं राज्याच्या विधानमंडळाच्या रिप्रेझेंटेशन पेक्षा. त्यामुळे तुम्ही दोन्हीकडे निवडून आला तर तुम्हाला 14 दिवसाच्या आत सांगावं लागतं. नाही सांगितलं तर तुमचं एमपी पद म्हणजे संसदेचं सदस्यत्व रद्द होतं आणि तुम्हाला राज्याच्या विधानमंडळाचं सदस्यत्व घ्यावं लागतं. परत एकदा बघा, इथंच पाठ झालं पाहिजे. आता पहिल्यांदा लक्षात ठेवा, हे आरपीआय 1951 नुसार आहे. 4 गोष्टी सांगितल्यात, नीट लक्ष द्या. जाऊ द्या तिकडे बोर्ड खुश करण्यासाठी सांगतो ना इथलं तुम्हाला. आता इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा तर इथून म्हणजे सुरुवात काय करू आपण, लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करू, पहिल्यांदा हे दिवसाचे 2 पॉईंट. पहिल्यांदा आपण दिवसाचे पॉईंट घेऊ, जिथं डायरेक्ट भारताचा संसद आणि राज्याचं विधानमंडळ, भारताची संसद आणि राज्याचे विधानमंडळ 2 मोठ्या बॉड्यांबद्दल बोलतोय. इथं भारताच्या संसदेबद्दल बोलणं झालंय, म्हणजे साहजिक इथे जास्त दिवस लागणं अपेक्षित आहे. अरे संसदेचा निर्णय करायचंय, संसदेत राहायचंय का राज्याच्या विधानमंडळात राहायचंय, म्हणून इथं आपण दिवस, मोठी बॉडी आहे लक्षात ठेवण्यासाठी पॉईंट सांगतो तुम्हाला. म्हणून इथं दिवस जास्त असतील, म्हणून इथं 14 दिवस. 10 आणि 14 कुठं लक्षात राहत नाही, मुलांना लक्षात राहत नाही. काय काळानंतर इथं 10 दिवस का तिथं 14 दिवस, तिथं 14 दिवस की इथं 10 दिवस. त्यासाठी लक्षात काय ठेवायचं, संसदेचं सदस्य भेटलंय म्हणजे मोठा आहे, म्हणजे दिवस पण जास्त, असं काहीतरी ठोकटा लक्षात ठेवावं लागतं. मग इथं 14 दिवसाच्या आत सांगायचं. नाही सांगितलं तर तुला सांगितलं बाबा तुला एवढं सांगता येत नाही, 14 दिवसाच्या आत की कुठलं सदस्य तुला कंटिन्यू करायचे, तुला एवढं येत नाही, एवढा साधा प्रश्न जर येत नसेल तू एक काम कर, तू संसदेचं प्रतिनिधित्व करणं खूप अवघड आहे तुला, संसद खूप मोठी आहे, तिथलं प्रतिनिधित्व करणं अवघड आहे, तू काय कर आपलं राज्यच हँडल कर, राज्याच्याच विधानमंडळाचा सदस्य राहा, असं लक्षात. एक दुसरं आहे, तुम्ही दोन्ही सभागृहामध्ये जर निवडून गेलात, दोन्ही सभागृहामध्ये विधानसभेमध्ये गेलात, विधान परिषदेमध्ये पण गेलात, तर तुम्हाला 10 दिवसाच्या आत सांगावं लागतं. नाही सांगितलं की तुम्हाला विधानसभा दिली जाते, विधान परिषदेचं रद्द होतं. हे झालं 2 दिवसाबद्दलची. आता एका सभागृहाचा कार्यरत सदस्य दुसऱ्या सभागृहात निवडून आला, विधानसभेत काम चालू होतं, विधान परिषदेची निवडणूक लढवली आणि विधान परिषदेत निवडून आला तर विधानसभा ऑटोमॅटिक त्यांचा काही कालावधी संपलेला असतो. आता तुम्ही नव्याने निवडून आलात तर हे नव्या निवडून आलेल्या सभागृहाचं सदस्यत्व तुम्ही कंटिन्यू करा. पहिल्या सभागृहात सदस्यत्व रद्द होतं, नव्याने निवडून आलेल्या सभागृहाचं सदस्यत्व राहतं. तिसरा पॉईंट, 14 पॉईंट होता. आणि एकाच सभागृहाच्या 2 जागावर जर आला, हे आयोगाला आवडत नाही, हे निवडणूक आयोगाला आवडत नाही की तुम्ही 2-2 जागा निवडा. परत काय होतं माहिती का, तुम्ही आता समजा जसं मी म्हटलं लोकसभेच्या बाबतीमध्ये, लोकसभेच्या 2 जागेवर मोदींनी निवडणूक लढवली आणि दोन्ही ठिकाणी जिंकले. मग दोन्ही ठिकाणी जिंकलं, मग त्यावेळेस नियम काय की तुम्ही दोन्ही जागा निवडून आल्यास एका जागेची निवड तात्काळ करावी लागते. जर समजा तुम्ही एका जागेची निवड नाही केली तर तुमच्या दोन्ही जागा घेतात. का घेतात माहिती का, दोन्ही जागा घेतात, प्रत्येक ठिकाणी एक जागा ठेवलेली आहे आणि एक रद्द होते. इथं मात्र दोन्ही जागा घेतल्या जातात. का असं लक्षात ठेवण्यासाठी ठेवा की एकाच सभागृहाच्या 2 जागा निवडून आलात, जसं मोदी आले, लक्षात द्या, मोदी आले वाराणसी मधून पण आणि दुसरीकडे आले गांधीनगर मधून. एकाच सभागृहातील 2 जागांवर एका जागेची निवड करावी लागते. मोदींनी वाराणसीची निवड केली, नाही केली असती
तर दोन्ही जागा गेल्या असत्या. गांधीनगर मग असं का केलं इथं? दोन्ही जागा का होतात? तुम्ही जर नाही सांगितलं दोन्ही जागा जातात. दुसऱ्या कुठल्याही क्लॉज मध्ये आपण पाहिलं नाही दोन्ही जागा जातात, एक जाते एक राहते. इथंच का जाते? कारण लक्षात ठेवण्यासाठी असं ठेवा, सिंपल लॉजिक आहे की जेव्हा मोदींनी वाराणसीचा स्वीकार केला आणि गांधीनगर नको म्हटले, तेव्हा इथं कोणीच नाही ना. मग आता इथलं प्रतिनिधित्व कोण करणार? इथलं प्रतिनिधित्व या रिप्रेझेंटेशन कोण करणार? तर परत इथं काय करावं लागते? निवडणूक घ्यावी लागते. आणि हा निवडणूक आयोगाला राग येतो की परत आम्हाला काम करावं लागतं, परत एक्स्ट्रा काम करावं लागतं, परत एक्स्ट्रा काम करावं लागतं, परत एक्स्ट्रा खर्च करावं लागतं. त्यामुळे निवडणूक आयोगाला राग येतो आणि त्यामुळे ते काय करतं, तुम्ही जर नाही सांगितलं तर आम्ही दोन्ही जागा घेणार, दोन्ही रद्दबाल ठरणार, दोन्ही रिक्त करणार. त्यामुळे लवकर सांगा आम्हाला निवडणूक घ्यायचंय. हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी पॉईंट सांगतोय, कारण हे फॅक्ट बऱ्याच विद्यार्थी म्हणतात सर लक्षात राहत नाही, म्हणून तुम्हाला एक आयडिया देतो मी. ठीक आहे, म्हणून दोन्ही जागा जातात. सर्वात महत्वाचे हे पॉईंट जरी लक्षात राहिले तर हे मूळ संविधानानुसार संविधानामध्ये सांगितलेलं नाही. हा एक लक्षात पॉईंट लिहा, हे संविधानामध्ये सांगितलेलं नाही. संविधानात फक्त एवढंच म्हटलेलं आहे की कोणताही सदस्य दोन ठिकाणी राहणार नाही, या राज्यात राहणार नाही, त्या राज्यात राहणार नाही. कोणताही सदस्य एकाच सभागृहात सदस्य राहील, दोन दोन सभागृहात सदस्य राहू शकत नाही, म्हणजे दोन दोन जागा घेऊ शकत नाही. एवढंच संविधानात सांगितले. पण आणि आरपी ऍक्ट मध्ये मग सांगितलेलं आहे की कुठली जागा घ्यायची, कुठली जागा सोडायची. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आरपी ऍक्ट 1951 नुसार. ठीक आहे, बघा एकदा 10 सेकंद तुम्ही स्वतः एकदा रीड करा, म्हणजे परत रिव्हिजन होऊन इथल्या इथे पाठ होऊन जाईल. क्लिअर? चला पुढे. अपात्रता. आता क्लिअरली अपात्रता दिलेलं कलम आहे 191. आता लक्षात घ्या, 190 मध्ये काय होतं, अपात्रता चालू झाली होती, पण अपात्रतामध्ये एक पहिला पॉईंट असतो की जागा कुणाच्या रिक्त होणार. जागा म्हणजे ज्यावेळेस एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त ठिकाणी निवडून येतो त्यावेळेस कोणती जागा घ्यायची आणि कोणती जागा सोडायची त्या रिक्ततेबद्दल होतं. पर्टिक्युलरली 190 हेडलाईन दिली अपात्रता म्हणून. मूळ संविधानात सुद्धा पहिला आपण डायरेक्ट 190 ला एक अपात्रता दिली होती, पण परत 190 ला काय दिलं होतं की रिक्ततेबद्दल. आता स्पेसिफिकली अपात्रतेचं कलम जे आहे ते 191 अंतर्गत. त्यामुळं आता परीक्षेचा झालं, मग परीक्षेत आलं काय करायचं, अपात्रता कलमला 191 लिहायचं. अपात्रतेमधील रिक्त जागा असं जर आलं, अपात्रतेमधील रिक्त जागा तर 190 लिहित घेऊन घे. अपात्रतेतील रिक्त जागा 190 आणि अपात्रता जर विचारला असेल फक्त तर कलम 191. आणि कोणाला काही लक्षात राहत नसेल डिस्क्वालिफिकेशन अपात्रता 191 एवढं जर लक्षात ठेवलं तरी चालेल. 190 ला असं लक्षात ठेवलं तरी चालतं. 190 रिक्त जागामधील अपात्रता, 191 ही अपात्रता, एवढं शब्द लक्षात ठेवा. आणि परीक्षेला कुठलं विचारत होतं तर परीक्षेला 191 विचारत होतं. परीक्षेला अपात्रतेचा संदर्भ सांगा म्हटलं आणि जर 191 असेल तर त्यालाच 191लाच गोल करायचं, तेच उत्तर करेक्ट असेल. ठीक आहे, हे झालं परीक्षेच्या बाबतीमध्ये. काय कन्फ्युज होऊ शकतं तुम्हाला, कुठं आयोग कन्फ्युज करतो, तर हे तसं लक्षात ठेवा. असंच करा, पोरं काही करतात. परत सांगतोय, रिक्त जागेबद्दल अपात्रता असेल तर 190 किंवा फक्त रिक्त जागा जरी आहे तर 190, अपात्रता आलं असेल तर 191. हा कलम 191 अंतर्गत अपात्रता, आरपीआय ऍक्ट 1951 नुसार अपात्रता आपण पाहिली. आणि 10व्या अनुसूचीनुसार पक्षांतर कारण, म्हणजे जर एखाद्याने पक्ष बदलला, निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षात तो गेला तर त्याला सुद्धा काढून टाकण्याचा अधिकार विधानसभेच्या बाबतीमध्ये विधानसभेच्या अध्यक्षांना आहे. ठीक आहे, ते पक्षांतर. आणि हे कुठल्या परिशिष्टामध्ये हे पण लक्षात घ्या, 10th शेड्यूल मराठीमध्ये 10वी अनुसूची. हा कायदा कधी आला आताच पाहिलं होतं आपण 1985 ला. हे सगळे फॅक्ट लक्षात ठेवा येतात. राजीनामा, पीठासीन अधिकाऱ्याकडे राजीनामा स्वीकारल्यास जागा रिक्त. पीठासीन अधिकाऱ्याकडे राजीनामा स्वीकारल्यास जागा रिक्त. आता एक काम करूया, एकदा
परत आपण आता मूळ संविधानाकडे जाऊया. तिथे 190 मधले लँग्वेज, माझी इच्छा आहे की तुम्ही ती लँग्वेज बघा कशी वापरलेली आहे आणि त्यानुसार उत्तर दिलं अजून सोपं जाईल तुम्हाला. हे बघा, आता ह्याच्यामुळे कन्फ्युज होतो विद्यार्थ्यांना. कधी कधी खरंच मग टीचर लोकांना एक्झॅक्टली सांगणं अवघड जातं, कारण इथं वेगळं दिलेलं असतं, आयोग कधी कधी उत्तर वेगळं देतं. त्यासाठी तुम्ही इथं बघून घ्या. इथं काय दिलेलं आहे मित्रांनो, अपात्रताच दिलेलं आहे ना, आणि 190 आहे. परंतु काय म्हणतात का, अपात्रतेमध्ये जागा रिक्त बद्दल बोलले, स्पेसिफिकली बघितलं तर जागा रिक्त करणे 190 आहे. दिसतंय? नाही दिसतंय? आता दिसतंय? ठीक आहे. जागा रिक्त करणं 190 म्हणजे ऍक्च्युली इथं लिहिले अपात्रता, मला पण काही डाऊट नाही, लिहिली अपात्रता, पण अपात्रता कशाच्या संदर्भातली, ती जागा रिक्त करण्याबद्दल आहे. ठीक आहे, मग आता पुढे चलू. काय होते अरे ना, हा आता इथं बघा 191 सदस्याबाबत अपात्रता, तर दोन्ही शब्द लिहून घ्या. 190 जे आहे जागा रिक्त करण्याबद्दल, 191 जे आहे सदस्याच्या अपात्रता. त्यामुळे जर प्रश्न आला अपात्रतेचं कलम सांगा, तर त्यावेळेस 191 लिहायचं. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं, कारण इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे सदस्याची अपात्रता. 190 ला डायरेक्ट शब्द वापरलेला नाही, 190 चालू होण्याच्या पूर्वी हेडलाईन दिलेली आहे फक्त अपात्रतेची. त्यामुळे हा अपात्रतेचे कलम कोणते, तर त्यावर 190 191 मग लिहू शकता. पण स्पेसिफिक कलम कोणतं सदस्याच्या अपात्रतेबद्दलचं, तर 191 असेल. मग काय आहे, कारण ती बघा पहिलं, ती मनोविकल असेल व सक्षम न्यायालयाकडून तशी घोषित झालेली असेल. मानसिक आजारी आणि सक्षम न्यायालयाने त्याला घोषित केला असेल तर तो अपात्र ठरेल. अविमुक्त नादार असेल, दिवाळखोर जर असेल तर, ती भारताची नागरिक नसेल तर, अथवा तिने स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व घेतले असेल, अथवा ती परकीय देशाला निष्ठा किंवा इमान देण्यास कोणत्याही कबुलीने बद्ध असेल तर. आता बऱ्याच वेळा ना इथपर्यंत वाटतं मुलांना की ठीक आहे, मनोविकल असेल, अविमुक्त नादार म्हणजे दिवाळखोर असेल किंवा भारताचे नागरिक नसेल. इथे मुलं जेव्हा असं हे वाचत नीट, तिने स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व संपादले असेल, हे पर्याय दिल्यानंतर मुलं बघितले मी हे रॉंग समजतात. नाही, कारण हे वाचत नाही, तुम्ही एवढंच वाचता ती भारताचे नागरिक असेल. आणि बऱ्याच नोट्स मध्ये, बऱ्याच पुस्तकामध्ये दिलेलं नाही पॉईंट. इथं क्लिअर आहे, पण परत म्हणतोय मी, प्रत्येक वेळेस नुसतं शिकवत नाही, एक्झामचं सांगत असतो, मुलं कुठे चुका करतात हे पण सांगत असतो. का, कारण तुम्ही उद्या चालून परत चूक करू नये, पहिल्याच अटेम्प्टला तुमची एक्झाम निघाली पाहिजे. काय वेळ घालताय तुम्ही, म्हणून मी तुम्हाला हे सांगत असतो एक्झामच्या बरोबर. प्रत्येक वेळेस मी एक्झामचं काय सांगतो, बोलतो की हे असं आहे, इथं मुलं मिस्टेक करतात, इथं लक्ष द्या, इथं नोट्स मध्ये नसेल, इथं हा पॉईंट विचारलेला नाही आयोगानं, हे लक्षात ठेवत चला, नोट डाऊन करत चला रनिंग नोट्स मध्ये. तिने स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व संपादिले असेल, अथवा ती परकीय देशाला निष्ठा किंवा इमान देण्यास बद्ध असेल. निस्त नागरिकत्व नाही, परकीय देशासाठी तुम्ही परकीय देशाप्रती तुमचं इमान किंवा निष्ठा दिलेली आहे हे जरी आढळलं, परकीय देशाला निष्ठा जरी दिली असेल, आपल्या देशाप्रती न ठेवता कबुलीने बद्ध असेल, तरी सुद्धा तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल. आणि ती संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे, आणि संसद जी कायदा करेल त्यानुसार सुद्धा तुम्ही अपात्र ठरवू शकता. मग संसदेने कायदा केला आपण पाहिला 1951 मध्ये आरपीआय ऍक्ट, आणि त्यामध्ये सांगितलं की कसे कसं. हम्म 192 संसदेच्या सदस्याच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नावर निर्णय कोण देणार, अपात्र आहे असं कोण ठरवणार. एखाद्या राज्य विधानमंडळाच्या सभागृहाचा एखादी सदस्य
नमूद केलेल्या कारणापैकी कोणत्याही कारणास्तव अपात्र झाला आहे किंवा कसे याबाबत कोणताही प्रश्न उद्भवल्यास तो प्रश्न राज्यपालाकडे निहार्थ निर्देशित केला जाईल आणि त्यांचा निर्णय अंतिम लक्षात आलं का मी काय म्हंटल? अरे बाबा, एखाद्या राज्य विधानमंडळाचा तो विधानसभा असेल, विधान परिषद असेल आणि तो अपात्र ठरत असेल, पण त्याचा जो निर्णय कोण घेईल मग तो निर्णय राज्यपाल घेतात आणि राज्यपालाचा निर्णय अंतिम असतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की राज्यपाल जेव्हा एक लक्षात घ्या, राज्यपाल जेव्हा डिसिजन देतील तेव्हा साहजिकच आहे ते निवडणूक आयोगाचे मत घेतील आणि त्या मतानुसार कृती करतील. हे लक्षात घ्या, त्या मताच्या विरोधात नाही, त्या मतानुसार कृती करतील. पण शेवटी डिसिजन द्यायचा आहे घ्यायचा का नाही ते शेवटी राज्यपालावर आहे, राज्यपालाचा निर्णय आहे. पण कुणाचा विचार घेतील, कुणाला विचारतील तर नॉट. बघा 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 बघा, एक गोष्ट लक्षात आली, माझी पण मिस्टेक होणार होती. डिसिजन कोण घेईल लक्ष द्या, राज्यपाल. अपात्र कोण ठरवेल? राज्यपाल. राज्यपालाचा काय असेल? अंतिम निर्णय असेल. ठीक आहे, अंतिम निर्णय असेल. कुणाला विचारेल तो? कुणाला विचारेल तो? निवडणूक आयोगाला. कुणाला विचारेल? निवडणूक आयोगाला. निवडणूक आयोगाचे मत घेईल म्हणजे राज्यपाल घेईल निर्णय, पण कुणाला विचारून? निवडणूक आयोगाला. पहिली गोष्ट. आता हा निवडणूक आयोग कोणता आहे हे पण प्रश्न आहे ना. हा निवडणूक आयोग कोणता आहे? परिषद विचारत होतं, राज्याचा निवडणूक आयोग का केंद्राचा निवडणूक आयोग? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारताचा निवडणूक आयोग का इलेक्शन कमिशन ऑफ स्टेट का राज्याचा निवडणूक आयोग? मला सांगा, हे आपण कशाचं करतोय? राज्याच्या विधानमंडळाचं करतोय का केंद्राचं चालू आहे? इथं सर एवढं तर कळते आम्हाला, राज्याबद्दल चालू आहे, राज्याच्या विधानमंडळाच्या सदस्याबद्दल चालू आहे. त्यामुळे इथं साहजिकच आहे राज्यपाल हा राज्याच्या निवडणूक आयोगाला विचारेल. पण तसं नाही, कम्प्लिटली रॉंग. राज्यपाल हा निवडणूक आयोगाला विचारतो, म्हणजे हा भारताचा निवडणूक आयोग आहे. इथं मुलं चुकतात, इथं रॉंग होतं आपलं. हा कुणाचा निवडणूक आयोग आहे? भारताचा निवडणूक आयोग आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. निवडणूक आयोग एवढा शब्द आला की समजायचं ते भारताबद्दल बोलत आहे. जर राज्याचं असतं तर ते डायरेक्टली राज्याचा निवडणूक आयोग म्हणून असं सांगण्यात येतं. त्यामुळे जेव्हा राज्यपाल सदस्याच्या अपात्रतेबद्दल निर्णय घेतात तेव्हा तो निर्णय हे भारताच्या निवडणूक आयोगाला विचारात घेऊन निर्णय घेतात आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल, त्याच्या मतानुसार कृती करतील. येते लक्षात? पुढे येणार बघा सगळं. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. संविधानाने अपात्रता सांगितली, आरपीआय ऍक्टने 1951 या कायद्याने सुद्धा अपात्रता सांगितली, आणि अजून एक अपात्रता मी म्हटलं पक्षांतर बंदी. पक्षांतर बंदी या तिघांनी सुद्धा अपात्रता सांगितली. अरे अपात्रता कोण कोण सांगितली? आरपीआय ऍक्ट न सांगितली, कलम 191 मध्ये म्हणजे संविधानानं सांगितली, आणि पक्षांतर बंदीने सुद्धा अपात्रता आहे. या तिन्ही कारणामुळे अपात्रता ठरवते. मग 191 म्हणजे संविधानाची भाषा आहे, संविधानानं अपात्रता सांगितली, त्याचा निर्णय कोण करेल? संविधानामध्ये सांगितलेल्या अपात्रतेनुसार एखाद्या सदस्याला डिस्क्वालिफाय करायचं असेल, काढून टाकायचं असेल, अपात्र ठरवायचं असेल, त्याचा निर्णय कोण करेल? आत्ताच पहिलं राज्यपाल करेल. राज्यपालाचा निर्णय अंतिम असेल आणि राज्यपाल भारताच्या निवडणूक आयोगाला विचारून कृती करेल. क्लिअर पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा बघा, अपात्रता आरपीआय 1991 सुद्धा होऊ शकते, आणि ह्याचा निर्णय कोण करतील? राज्यपालच करतील. राज्यपालच करतील आणि ते निर्णय अंतिम असेल. 10व्या अनुसूचीतील पक्षांतर बंदीच्या कारणावरून जर एखादे सदस्य अपात्र ठरला असेल, पक्षांतर बंदी कायदे 1985च्या कायद्यानुसार एखादे सदस्य अपात्र ठरला असेल, तर त्याचा निर्णय कोण करेल? तर त्या सभागृहाचे अध्यक्ष करतील. म्हणजे विधानसभा बोलत असेल तर विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेतील.
समजा विधानसभा आहे तर विधानसभा त्या सभागृहाचे अध्यक्ष घेतील, त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना तो अधिकार देण्यात आलेला आहे. जर तो सदस्य विधानसभेचा असेल, जर सदस्य लोकसभेचा असेल तर लोकसभेचे अध्यक्ष घेतील. त्यामुळे आता सध्या आपण विधानमंडळाबद्दल राज्याबद्दल बोलतोय, तर विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेतील, मात्र यांचा निर्णय अंतिम राहणार नाही. तर इथं मात्र ज्युडिशियल रिव्ह्यू होईल, इथं मात्र न्यायिक पुनरावलोकन होईल, न्यायालयाच्या हातात ते जाईल. क्लिअर आहे? वरच्या दोन केसमध्ये राज्यपालाचा अंतिम निर्णय आहे, इथं ज्युडिशियल रिव्ह्यू होत नाही. इथं मात्र जेव्हा अध्यक्ष निर्णय घेतील तेव्हा मात्र ज्युडिशियल रिव्ह्यू होईल, न्यायालयाकडे प्रकरण जाईल, न्यायालय पुनर्वलोकन करेल आणि निर्णय देईल. हा तिन्हीतला फरक सुद्धा मी तुम्हाला इथे सांगण्यात आलेला आहे. पुढे बघा, राजीनामा. पीठासीन अधिकाराकडे राजीनामा स्वीकारल्यास जागा रिक्त होते. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. येते का लक्षात? काय म्हणते बघा, सभागृहाच्या संमतीशिवाय 60 दिवस सभागृहाच्या सर्व सभांना अनुपस्थित जर राहिला तर सभागृह जागा रिक्त झाल्याचे घोषित करू शकते. म्हणजे 60 दिवस. तिकडे पाहिलं तर पॉइंट करेक्ट. थँक्यू. काही जण आठवलं. जर कुठलीही नोटीस सभागृहाच्या अध्यक्षांना न देता, कुठलीही इंटिमेशन, कुठलीही माहिती न देता सलग सभागृहाच्या संमतीशिवाय 60 दिवस जर तुम्ही अनुपस्थित राहिलात तर तुमची जागा रिक्त होते. आणि ह्या 60 दिवसामध्ये सत्र समाप्तीनंतरचा आणि प्लस 4 दिवसापेक्षा जास्त सुट्ट्या असतील तर त्याचा कालावधी मोजला जात नाही. या 60 दिवसामध्ये सत्र समाप्तीचा आणि 4 दिवस जर सलग सुट्ट्या असतील तर त्याचा कालावधी मोजला जात नाही. तर लक्षात ठेवा, हे 60 दिवस येतं परीक्षेत. ठीक आहे, हे येईल पुढे. तिकडे जाऊ आता आपण आणि मग इकडे नंतर. ठीक आहे, तर 190 जागा रिक्त बद्दल बोललो, 191 सदस्याच्या अपात्रतेबद्दल बोललो. आणि सदस्याच्या अपात्रता 3 पद्धतीने होतात. संविधानानुसार होतं, त्याचा निर्णय राज्यपाल घेतात. आरपी ऍक्ट 1991 नुसार होतात, त्याचा निर्णय राज्यपाल घेतात. आणि पक्षांतरबंदी कायदा 1985 नुसार सुद्धा होतं, त्याचा निर्णय सभागृहाचे अध्यक्ष घेतात. पण त्यावर अंतिम निर्णय म्हणजे त्यावर न्यायिक पुनर्वलोकन होतं, ज्युडिशियल रिव्ह्यू होतं, ते प्रकरण न्यायालयाकडे जाऊ शकतं. हे झालं. आणि 192 पण पाहिलं आपण, जर सदस्याच्या अपात्रतेबद्दल प्रश्न निर्माण झाला तर ते पाहिलं आपण आत्ताच पाहिलं. पुढे आता 193 बघा. अनुच्छेद 188 अन्वये शपथ घेण्यापूर्वी आणि प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबद्दल शास्त्रे. काय म्हणतात, जर एखाद्या व्यक्तीने अनुच्छेद 188च्या आवश्यकतेचे अनुपालन करण्यापूर्वी अथवा एखाद्या राज्याच्या विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सदस्यत्वात आपण पात्र नाही किंवा अपात्र झालो आहोत, किंवा संसदेने अगर त्या राज्याच्या विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीद्वारे त्या सभागृहाचा सदस्य म्हणून स्थानापन्न होण्याची किंवा मतदान करण्याची आपणास मनाई आहे हे माहीत असताना तसे केले तर ज्या ज्या दिवशी ती व्यक्ती स्थानापन्न झाली असेल किंवा तिने मतदान केले असेल त्या प्रत्येक दिवसाबद्दल 500 रुपये इतक्या शास्तीस ती पात्र होईल व ती शास्ती राज्याला येणे असले ऋण म्हणून वसूल केली जाईल. थोडक्यात काय, एखादी व्यक्ती नियमाप्रमाणे तिथं बसत नसता, अपात्र होता, तरी सुद्धा काम त्याने केलं असेल अपात्र असताना सुद्धा, तर त्याला फाईन म्हणून दर दिवसाला 500 रुपये दिले घेतले. आता काही मुलांचा प्रश्न असतो, सर 500 रुपयाने काय फरक पडणार आहे, पण दिले बाबा कलमामध्ये 182 मध्ये है ना. शपथ घेण्यापूर्वी काम केलं किंवा पात्र नसताना काम केलं, नियमाच्या बाहेर जाऊन तो व्यक्ती तिथे बसायला नाही पाहिजे होता, तरी त्यानं काम केलं तर फाईन म्हणून दर दिवसाला 500 रुपये. कोणाला देईल? केंद्र सरकार का राज्याला? राज्याला देईल. राज्याचं ते काय असेल ऋण म्हणून घेईल. ठीक आहे, याच्यात काही एवढं जनरली येत आलं नाही आतापर्यंत, शक्यता पण कमीच आहे, पण तरी लक्षात ठेवा 500 रुपये फाईन लावला जातो.
विधानमंडळाचे सभागृह आणि त्याचे सदस्य समित्या याचे अधिकार विशेषाधिकार, या संविधानाच्या तरतुदी आणि विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे विनियमन करणारे नियम व स्थायी आदेश यांना आधी राहून प्रत्येक राज्याच्या नीट लक्ष द्या, हे महत्वाचं, एवढंच महत्वाचं, प्रत्येक राज्याच्या विधानमंडळात भाषण स्वातंत्र्य असेल. कुणाला पण जे विधानमंडळामध्ये सदस्य म्हणून काम करणार आहेत आणि विधानमंडळामध्ये राज्य सरकारचा वकील म्हणून महाधिवक्ता, यांना विधानमंडळामध्ये भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे हा अधिकार, भाषण स्वातंत्र्याचा अधिकार, म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे फ्रीडम ऑफ, लक्षात घ्या आता मी काय म्हणतो, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, इकडे लक्ष द्या, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कुठे पण विधान मंडळात. आता लक्ष द्या, असंच आपण कुठेतरी फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, भाषण व अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, असं आपण अगोदर कोणत्या कलमात पाहिले, असा अभ्यास करा. कोणत्या कलमात पाहिले सांगा, तुम्ही सांगा, विचार करा. करेक्ट, कलम 19 कलम मध्ये पाहिले ना आपण, तिथं प्रत्येक भारतीय नागरिकांना तो अधिकार देण्यात आलेला आहे. बघा मी काय म्हटलं, नागरिक प्रत्येकाला म्हणलं नाही, प्रत्येक भारतीय नागरिकांना भाषण व अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मूलभूत अधिकारातील कलम 19 मध्ये देण्यात आलेलं आहे. तसंच परत एकदा भाषण स्वातंत्र्य विधिमंडळाच्या सदस्यांना व समित्या मध्ये काम करणाऱ्या लोकांना विधिमंडळात भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे प्रश्न आला, भाषण करण्याचं स्वातंत्र्य किंवा भाषण स्वातंत्र्य हे कोणत्या कोणत्या कलमात उल्लेखित आहे, तर मुलं चूक काय करतात, फक्त कलम 19 लिहितात भाषण करण्याचं स्वातंत्र्य. जर प्रश्न असा आलाय संविधानामध्ये भाषण स्वातंत्र्याचा उल्लेख कोणत्या कोणत्या कलमामध्ये आहे, तर कलम 19 मध्ये तर आहेच, तो सर्वांनाच आहे, म्हणजे भारतीय नागरिकांना आहे. पण काही विशिष्ट भारतीय नागरिकांना तो कलम 194 मध्ये सुद्धा आहे. आणि असंच कलम आपण संसदेबद्दल पाहिलं, ते पण एक कलम, म्हणजे 1, 2 आणि 3 आतापर्यंत आपल्याला कळालं. ऍटलिस्ट भाषण स्वातंत्र्याबद्दल आपल्याकडे 3 कलमे आहेत आतापर्यंत, पुढे भेटलं तर अजून वाढेल, पण सध्या तरी किती आहेत, 3 आहेत. फक्त एक लक्षात ठेवू नका, 3 लक्षात ठेवा. इथं खूप मुलं मिस्टेक करतात की भाषण स्वतंत्र आहे, आपल्याला 19 आठवतं पण हे नाही आठवत. संसदेमध्ये पण एक कलम होतं आणि परत 193 राज्याच्या विधानमंडळाच्या सदस्याबद्दल आणि समित्याबद्दल त्यांना विधानमंडळामध्ये भाषण करण्याचं स्वतंत्र आहे. त्यामुळे आतापर्यंत 3 कलम आहेत, प्लीज लक्षात ठेवा. आपल्याला इतरांपेक्षा 1-2 मार्क जास्त घ्यायचे. आता बघा काय म्हणते, राज्य विधानमंडळाचा कोणताही सदस्य विधानमंडळात त्याच्या कोणत्याही समितीत त्याने केलेल्या कोणत्याही वक्तव्याचा किंवा त्याने केलेल्या कोणत्याही मतदानाच्या बाबतीत कोणत्याही न्यायालयात कारवाईस पात्र होणार नाही. अरे जो तो विधानमंडळामध्ये एखादी वाक्य बोलतोय, विधानमंडळामध्ये काम करत असताना किंवा कोणत्याही समितीत कोणतेही वक्तव्य केलं असेल, बोललं असेल, मतदान केलं असेल, बोलताना काही चुकीचं बोललं असेल, न्यायालयात त्याच्यावर केस होऊ शकत नाही, न्यायालयामध्ये त्याच्यात जाऊ शकत नाही. म्हणजे एवढं स्वातंत्र्य तुम्हाला विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोक तिकडे बोलायचं झालं तर लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये तुम्हाला एवढं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन दिलेलं आहे की न्यायालयामध्ये तुम्ही जर आतमध्ये काही बोलला असेल, नाही नाही, हे फक्त विधानमंडळाबद्दल स्वातंत्र्य आहे. तो व्यक्ती जर बाहेरून बोलत असेल तर त्याच्यावर न्यायालयीन केस होऊ शकते. हे फक्त विधानमंडळातले स्वातंत्र्य आहे, ते फक्त संसदेमध्ये स्वातंत्र्य असतं. संसदेच्या आत किंवा विधानमंडळाच्या आत जर तुम्ही काही बोलत असाल, काम करत असताना बरं का, किंवा मतदानाच्या बाबतीत कोणत्याही न्यायालयामध्ये कोणत्याही कारवाईस पात्र होणार नाही, एवढं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने यातून सेपरेशन ऑफ पॉवर आहे. न्यायालय संसदेच्या कामामध्ये, न्यायालय विधानमंडळाच्या कामामध्ये हस्तक्षेप करताना दिसत नाही. त्यामुळे एक प्रकारे हे विधानमंडळाचं स्वातंत्र्य, विधानमंडळाचे स्वातंत्र्य कलम आहे किंवा राज्याच्या स्तरावर सेपरेशन ऑफ पॉवर, राज्याच्या स्तरावर शक्तीचं पृथक्करण, राज्याच्या स्तरावर शक्तीचं पृथक्करणाचं एक कलम जर कोणता असेल तर आपण त्याला 194 आहे, हे लक्षात
ठेवा की कुठल्याही न्यायालयामध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावर, बोलण्यावर, मतदानावर न्यायालयात त्याला खेचता येणार नाही, न्यायालयात त्याच्यावर कारवाई होणार नाही. त्यामुळे 194 हे जर विचारलं की राज्याच्या बाबतीमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर दिसणारं कलम कोणतं, राज्याच्या बाबतीमध्ये शक्तीच्या पृथक्करणाचं कलम कोणतं, राज्याच्या बाबतीमध्ये राज्याच्या कामामध्ये, राज्याच्या विधिमंडळाच्या कामामध्ये न्यायालय हस्तक्षेप करत नाही असं असणारं कलम कोणतं, असा जर फिरून प्रश्न आला तर ते म्हणायचं 194. का? कारण विधिमंडळामध्ये केलेल्या कोणत्याही वक्तव्यावर, कामावर, मतदानाच्या बाबतीमध्ये न्यायालय कारवाई करणार नाही किंवा कारवाई करण्यास पात्र होणार नाही. कोणतीही व्यक्ती अशा विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या प्राधिकरणाद्वारे किंवा त्यान्वये कोणताही अहवाल, कागदपत्र, मतदान किंवा कामकाज वृत्त याच्या प्रकाशनाबाबत अशा प्रकारे कोणत्याही कारवाईस पात्र होणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. आणि यातलं राष्ट्रीय सदस्याचे वेतन व भत्ते राज्य विधानसभेचे आणि विधान परिषद सदस्य हे राज्याचे विधानमंडळ कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करील असे वेतन भत्ते मिळण्यास त्याबाबत अशा प्रकारे तरतूद करण्यात येईपर्यंत या संविधानाच्या प्रारंभाच्या लगत पूर्वी प्रांताचे. ठीक आहे. थोडक्यात काय सांगायचे हे आपण पाहिलं होतं आताच की सदस्याचे वेतन असेल, विधानसभेचे असेल, विधान परिषदेचे असेल, सदस्य वेतन असेल, भत्ते असतील किंवा आपण पहिला अगोदर कोणत्याही सदस्याचे विधानसभा, लोकसभा, राज्यसभा हे जे विधानमंडळाचे वेतन आहे, भत्ते आहे, हे विधानमंडळाचे वेतन आणि भत्ते हे स्वतः विधानमंडळ कायद्याद्वारे ठरवेल आणि सेम संसदेचे वेतन भत्ते असेल तर संसद कायद्याद्वारे ठरवेल. त्यामुळे हा अधिकार राज्यपालांना किंवा राष्ट्रपतींना नाही, हा अधिकार त्या विधानमंडळाला आहे, त्या सभागृहाला आहे. म्हणजे राज्याच्या बाबतीमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य यांचं वेतन व भत्ते स्वतः विधानमंडळ डिसाईड करेल आणि संसदेच्या बाबतीमध्ये स्वतः संसद ते डिसाईड करेल. हा अधिकार राज्यपाल किंवा राष्ट्रपतीला नाही. यामध्ये कन्फ्युज होऊ शकतं की सदस्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार हे राज्यामध्ये विधानमंडळाला आहे आणि तिकडे संसदेला आहे. तर ठीक आहे. ओके.